आहे तो शासनाने कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता शासन ह्या आमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारमय केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण मुलांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतोय, परंतु आम्ही आता जर पाहिलं तर आमची ही संपूर्ण मुलं ह्या मुलांचं भवितव्य अंधारमय झालेलं आहे आणि निश्चितच ह्यांचं येणाऱ्या एप्रिलमध्ये 11 तारखेला ह्यांचं 8वी 9वीच्या मुलांचं विद्यार्थ्यांचं परीक्षा आहे आणि त्या परीक्षा कोणी घ्यायच्या, इथे जर शिक्षकच नाही आहे तर त्यांच्या परीक्षा कोणी घ्यायच्या हा एक प्रश्न आमच्यासमोर पालकांसमोर आणि या विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे। शासनाने ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेस तात्पुरती व्यवस्था म्हणून एखाद्या वेळेस परीक्षांच्या पुरता काहीतरी निर्णय घेतीलही, परंतु भविष्यामध्ये ह्या मुलांचं संपूर्ण जीवन भविष्य अंधारमय झालेलं आहे आणि म्हणून शासनाने ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निकष जर शिथिल केले नाहीत आणि ही शाळा जर आमची हायस्कूल जर चालू राहिलं नाही तर भविष्यामध्ये येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांसहित आत्मदहन या ठिकाणी करणार आहोत। याची शासनाने मायबाप सरकारने याची दखल घ्यावी। आता 1 तारखेला आमच्या शाळेतल्या सरांची बदली झाली। आता आमच्या परीक्षा 11 तारखेला येऊन ठेपल्या आहेत। आता आमच्या शाळेत शिक्षक नाही राहिले तर आमच्या परीक्षा कशा होणार आणि आमचे पुढचे वर्ष फुकट जाणार अशी आम्ही खूप लांबून चालत येतो आणि ह्या शाळेत आमची शिकतो आणि जर आमच्या पालकांची एवढी परिस्थिती नाही की आमचे पालक आम्हाला दुसऱ्या शाळेत शिकवतील, या शाळेत आम्हाला सर्व सुविधा मिळायच्या, दप्तर, पाटी, पुस्तक, पेन्सिल या सर्व आम्हाला या शाळेतून मिळायचं, परंतु दुसऱ्या शाळेत गेलो तर आम्हाला काहीच मिळणार नाही आणि आम्हाला शिक्षण इथेच बंद करायला लागणार। माझी शासनाला एवढीच विनंती आहे की ही शाळा कायमस्वरूपी चालू ठेवली पाहिजे। धन्यवाद। माझी मुलगी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे आणि ऐन टायमावरती आता शासनाने शाळा बंद केलेली आहे। आता माझी मुलगी 9वी मध्ये आहे। आता तिचं पुढचं वर्ष खूप महत्त्वाचं आहे। ऐन टायमावर आम्हाला माहीत नसताना त्यांनी शाळा बंद केली। आता आमच्या मुलांच्या भविष्याचं काय होणार? आमची मुलं 10 किलोमीटर अंतरावरून इथे शाळेमध्ये येतात आणि ह्याच्या पुढे 25 ते 30 किलोमीटर, त्यांना ही शाळा बंद झाली तर 25 ते 30 किलोमीटर पुढे जावं लागेल। याच्यासाठी एवढी आमची परिस्थिती नाही आहे, म्हणून शासनाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी ही शाळा आमची अशीच पुढे चालू ठेवावी।